नमस्कार सर्वांना। 5 डिसेंबर रोजी कालभैरव जयंती आहे, तर या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे किंवा मंदिरामध्ये कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, ही पूजा आपण घरी करू शकतो का की मंदिरातच करावी, ही सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। कालभैरव ही जे देव आहेत, तर हे आपल्याला न्याय, त्यांना न्यायमूर्तीही म्हटलं जातं। हे कडक शिस्तीचे आहे, म्हणजे जशास तसं। तर विनाशकाली ज्यांना विपरीत बुद्धी येते, तर त्यांच्यासाठी ही जे कालभैरव देव आहेत, तर हे त्यांच्यासोबत चांगला न्याय हे करत असतात। तर त्याच्यासाठी ही कालभैरव जयंती आपल्याला साजरी करायची असते। तुमच्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल, तुमचे जर कोर्ट कचेरीपर्यंत जर तुमचं नातं गेलेलं असेल, या सगळ्यांसाठी हे एक जालीम उपाय आहे किंवा खूप छान मार्ग ज्याला म्हणू शकतो किंवा खूप छान सेवा आपण ह्याला म्हणू शकतो। तर फक्त एवढं जरी केलं ना, तरी पण तुमच्या अडचणी दूर होताच तुम्हाला मदत होईल किंवा त्या तुम्हाला दिसतील की हां बाबा, आपले सगळे प्रश्न हे मार्गी लागत आहे। तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, कालभैरवाच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे। ही सेवा आपण घरी करू शकत नाही, कारण की कालभैरव हे उग्र रूप आहे यांचं, आणि कालभैरव हे जे आपले शिवशंकर आहेत, तर त्यांचंच हे रूप आहे, पण ह्यांचं ते उग्र रूप आहे। त्यामुळे आपण त्यांचे फोटो किंवा काही घरामध्ये आपण ठेवू शकत नाही, म्हणून आपल्याला ह्यांच्या मंदिरात जायचं आहे आणि ह्या सेवा आपल्याला करायची आहे। फार तर फार आपण कालभैरव अष्टक याचं पठण आपण घरी करू शकतो, पण बाकीचं जे काही उपाय आहे तर ते आपल्याला मंदिरात जाऊनच करायचे आहे। तर या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, नक्की लावा। तर या दिवशी आपल्याला तेल विकत घ्यायचं नाही, तर आपल्याला आपल्या घरूनच तेल घेऊन जायचं आहे। तिथून मंदिराच्या बाहेरसुद्धा तेल विकणारे बसलेले असतात, तर आपल्याला त्यांच्याकडून तेल घेऊन त्यांना अर्पण करायचं नाही, तर आपल्याला घरूनच तेल घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर आपण शनिवारी पण बघा, मंदिरामध्ये शनिदेवाला तेल अर्पण करत असतो, तर काही काही काय करतात, तिथूनच तेल घेता आणि ते शनिदेवाला अर्पण करतात। तर ते विकतच घेणं झालं ना, तर शनिवारी आपल्याला तेल हे विकत घ्यायचं नसतं, म्हणून आपण घरूनच तेल हे घेऊन जावं। बरेच लोक हे कालभैरव बाबांना घाबरतात, पण त्यांचे जे काही सेवा आहे तर आपण त्या केल्या ना, तर ते आपल्याला त्यांचं छान रिझल्ट देत असतात, कारण की त्यांना कडक शिस्तीचे मानलं जातं, त्यांना न्यायप्रिय देवता मानले जातं। जशी शनिदेव आहे तसेच हे सुद्धा आहेत। तर जे कालभैरव जयंतीच्या दिवशी ज्या सेवा करता किंवा रोजही तुम्ही करत असाल किंवा त्यांच्या मंदिरात जरी जात असाल, तरी पण अतिउत्तम आहे। जे लोक कालभैरव बाबांची सेवा करतात, तर त्यांना शनिदेवांना घाबरायचं काहीही कारण नाही। तर झालं आपल्याला की तुमच्या जर काही अडचणी असेल, तर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा कालभैरव बाबांच्या मंदिरात लावायचा आहे। तुम्ही हे दर रविवारी सुद्धा लावू शकता किंवा कालभैरव जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही लावू शकता। त्यानंतर आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, तर आपल्याला या दिवशी जिलेबीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा गुळापासून जो पदार्थ बनवेल त्याचं सुद्धा तुम्ही नैवेद्य या दिवशी कालभैरव बाबांना दाखवू शकता, किंवा बाजरीची भाकरी आणि भरीत ह्याचं सुद्धा नैवेद्य तुम्ही कालभैरव बाबांच्या मंदिरात दाखवू शकता। जिलेबीचा नैवेद्य दाखवायला विसरू नका। त्याचबरोबर कुत्र्याला सुद्धा आपल्याला ह्या दिवशी नैवेद्य द्यायचा आहे। जिलेबी तेलकट असते, म्हणून तुम्ही थोडासा तुकडा दिला तरी चालेल, पण गुळापासून बनवलेल्या एखाद्या पदार्थाचा नैवेद्य नक्कीच दाखवा। तेही शक्य नाही झालं तर बाजरीची भाकरी आणि भरीत याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल। त्याचा नैवेद्य त्या दिवशी तुम्ही कुत्र्याला देऊ शकता। त्यानंतर या दिवशी आपल्याला मीठ दान करायचं आहे, तर तुम्ही मंदिरामध्ये एखादी मिठाची पुडी या दिवशी नक्कीच दान करावी। त्यानंतर ज्यांच्याकडून शक्य होत असेल त्यांनी ह्या दिवशी काळे रंगाचे ब्लँकेट गरजू व्यक्तींना दान करायचे आहे। आता बघा, थंडी आलेलीच आहे, थंडीच चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे ब्लँकेट दान करू शकतात। त्यानंतर सगळ्यात प्रभावी, सगळ्यात उत्तम आणि उच्च कोटीची या दिवशी आपल्याला जी सेवा करायची आहे, तर ती म्हणजे कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे। 1 वेळेस करू का, 5 वेळेस करू का, 7 वेळेस करू का, तर अजिबात नाही, 11 वेळेसच करायचं आहे। हे तुम्ही मंदिरातही करू शकता किंवा आपल्या घरीही करू शकतात। ह्याने तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते।
तर जेव्हा आपण कालभैरवाष्टकमचं घरी पठण करू तर आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे, किंवा इतर वेळेलासुद्धा तुम्ही रोजसुद्धा ह्याचं एक वेळा आपल्या घरामध्ये पठण करू शकतात. जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही 7 वेळेस 11 वेळेससुद्धा करू शकतात. तर काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही कालभैरवाष्टकमचं पठण कराल त्यावेळेस आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्याची जी राख उरेल तर ती आपल्याला हातावर घ्यायची आणि आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आणि ही राख आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ही फेकून द्यायची असते. म्हणजे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जात असते. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे, त्याच्यामुळे नक्कीच करत जा. एक वेळेस जरी केलं तरीसुद्धा चालेल, पण कालभैरव जयंतीच्या दिवशी 11 वेळेस नक्की याचं पठण करावं. त्यानंतर आपल्याला या दिवशी खडी साखर आणि नारळाचं सुद्धा नैवेद्य घेऊन जायचं आहे. ज्या दिवशी कालभैरव जयंती आहे म्हणजे 5 डिसेंबरला, तर या दिवशी आपल्याला दुपारी 12 वाजता कालभैरवांचा जन्म हा होत असतो. म्हणून तुम्ही दुपारी 12 नंतर कधीही जाऊ शकता, संध्याकाळी गेलं तरीसुद्धा चालेल. तर जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा एक नारळ घेऊन जा आणि थोडीशी खडी साखर घेऊन जा. हे आपल्याला मंदिरामध्ये ठेवायचं आहे. नारळ तुम्ही फोडू शकता आणि जर तिथेच ठेवायचं असेल तर तिथेही ठेवू शकता, किंवा घरी थोडंसं प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही घरी घेऊन येऊ शकता आणि सगळ्यांना आपल्या घरातल्या मंडळींना तो प्रसाद म्हणून वाटू शकतात. तर असे हे कालभैरव जयंती आपल्याला साजरी करायची आहे. अतिशय प्रभावी सेवा म्हणजे कालभैरव अष्टकमचं नक्की पठण करा. घरी केलं तरीसुद्धा चालेल, पण नक्की करा. हा दिवस तसाच वाया घालवू नका. खूप सुंदर तुम्हाला ह्याचे रिझल्ट बघायला मिळतील. अगदी काहीच करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एखाद्या कुत्र्याला जे तुम्ही स्वयंपाक बनवला असेल, चपाती भाकरी जे काय असेल तर ते सुद्धा दिलं तरीसुद्धा चालेल. एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकाल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.